वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार आहे। सोलापूर लोकसभेसाठी जागा लढवण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीने तयारी सुरू केलेली आहे। अनेक इच्छुकांच्या नावावरती सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। लवकरच या ठिकाणी उमेदवार घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे। वंचितच्या या निर्णयामुळे लोकसभा 2024 मध्ये काँग्रेसची डोकेदुखी आता वाढणार आहे। 2019च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मतं मिळालेली होती। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणाला रिंगणामध्ये उतरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि आता थेट जाऊयात वंचितच्या पत्रकार परिषदेमध्ये। सध्या आता प्रकाश आंबेडकर बोलतात। फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा। तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील। परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत, असं असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता। ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि येती निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या। त्यामध्ये आम्ही असणारा पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की मावियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागांवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत। 2 जागांवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर। उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे। या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। 14-16 मतदारसंघ अशी आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे। दुसरं आम्ही जे म्हणत होतो की ज्या याद्या ज्या समझोता होणार आहे आणि जिथे समझोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे, जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे, उरलेल्या 2 पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहेत आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल, जिथे NCP लढली असेल तिथेच यांचं अस्तित्व आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि BJPमध्ये त्या ठिकाणी दिसते। ज्या ठिकाणी सेना गेले 20-25 लढत आलेली आहेत तेच मतदारसंघ ते मागत आहेत। ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाहीत म्हणून असणारा उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षावरनं मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहेत की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काय आहे।
त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढतायत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे, पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चालला आहे. आणि लेटेस्ट आपण असं जर पाहिलं तर मनसेसारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ॲडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मी एकच या ठिकाणी मानतो आहे, ही जेवढे पक्ष लढतात आहेत त्यांचे त्याच मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असणारा रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते. आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारे रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापिताचं राजकारण. आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असणारा ह्या इलेक्शनमध्ये करूया, परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता. आणि म्हणून आम्ही असणारा त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला 2 किंवा 3च जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात केली. दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असणारं जाहीर आपल्या सगळ्यांना असणारं दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, अदृश्यशक्तीशी असणारं भांडण आहे. इलेक्शनमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचं कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे आपण बघितलं आहे. आणि म्हणून त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त 5च मिनटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही, ती राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळाला पाहिजे होता याची मला जाणीव आहे. वंचितची 2 ठिकाणची असणारी अडचण जी आहे, एक की भारतीय जनता पक्ष RSS आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे, ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग. आणि दुसरा भाग, जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे. आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, BJP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, NCP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या उमेदवारांची नावं 4 मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून ओळख करून दिलेली आहे, हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत. आमचा आग्रह असा होता की ह्या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्य तर झालीच नाही.
पण त्यांच्यामधली भांडणं मिटली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणारा या इलेक्शनमध्ये एक आघाडी म्हणून असणारा आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार हे आम्ही असणारं जाहीर करतो या ठिकाणी. आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शनमधला तो म्हणजे हा जो इलेक्टोरल बॉन्ड आहे. आम्ही म्हणत नाही आहोत, पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात आहेत की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे. दुसरा, काही मेडिकल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.